गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती, मात्र गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन सकाळपासूनच उकाडा जाणवत होता। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। गुरुवार दिनांक 12 जून रोजी सायंकाळी 10 वाजेपासून अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने पावसाने जोरदार हजेरी लावून पहाटे 5 वाजेपर्यंत पाऊस सुरू होता। त्यानंतर आज शुक्रवार दिनांक 13 जून रोजी पुन्हा वातावरणात बदल होऊन सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यात पावसाने जबरदस्त बॅटिंग केली आहे। होत असलेल्या पावसामुळे सध्या सर्वत्र शेती कामे रखडली आहे। याशिवाय अनेक शेती पिकांची देखील नुकसान होताना दिसत आहे। यामध्ये कांदा, कारले, दोडके, भोपळे, गिलके अशा अनेक शेती पिकांचे नुकसान झाले। याशिवाय द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या या तालुक्यात या पावसामुळे द्राक्ष पीक देखील धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे। गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्त्या येत असल्याने बळीराजा पूर्णतः खचून गेलाय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। बँकांचे कर्ज, सोसायटीचे कर्ज व इतर अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांना भेडसावत आहे। याआधी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्यामध्ये कांदा, आंबे व शेती पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती। मात्र अजूनही या शेतकऱ्यांची क्यू या शासनाला व नेते मंडळींना येत नसल्याने अजूनही शेतकरी कोरडाच आहे। अधिकारी वर्ग बांधावर येतात, पंचनामे करतात, पण तात्काळ मदत शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे। अजून किती अंत हे शासन शेतकऱ्यांचे बघणार हे मात्र सांगणे कठीण आहे। तरी संबंधित विभागाने होत असलेल्या नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। एस मराठी न्यूजसाठी बापू चव्हाण, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।